जर बाणेरमध्ये आपल्याला 3 BHK आपल्या बजेटमध्ये मिळाला तेही 1102 स्क्वेअर फीटचा तर चांगलंच आहे. कारण कसं आहे की आता बाणेरमध्ये 2 BHK घेतला तरच 1,25,00,000 आहे. पण ह्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. तुमचे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन एरिया, चिल्ड्रन्स पार्क, डे केअर, लायब्ररी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला एक शो फ्लॅटचा व्हिडिओ दाखवणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून येतील. तर चला तर आपण बघूया की हा जो 1102 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे तो कसा आपल्याला दिसेल एक्झॅक्टली आणि काय काय त्याच्यात येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज बघायला मिळतील. आता हा बघा, इथं एंट्रन्स आहे, त्याच्यानंतर इथं डिजिटल लॉक दिलेलं आहे, याच्यामध्ये की, त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल ॲपद्वारे सुद्धा हे ऑपरेट करू शकता. तर इथं हे ॲलेक्साद्वारे हे पूर्ण कंट्रोल होणार आहे फ्लॅट. इथं नवीन स्विचेस वगैरे दिलेले आहेत. हे तुम्ही टच पॅड आहे, याच्यात तुम्ही टचद्वारे ते ऑन किंवा ऑफ करू शकता. आणि त्याच्यानंतर हा बघा, इथे हॉल आहे. याचं एक USP आहे की या फ्लॅटला सगळ्या रूम्सला आणि सगळ्या बेडरूम्सला बाल्कनी आहेत. तर हा आहे तुमचा हॉल आणि हॉलमध्ये तुम्ही बघू शकता की हा हॉल आहे पूर्ण, आणि त्याच्यानंतर डायनिंग एरिया हा सेपरेट दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्पेस क्रंच नाही होणार. त्याच्यानंतर इकडं हे एंट्रन्सला लॉबी स्पेस पण दिलेले आहे, त्यामुळे कसं की आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. त्याच्यानंतर इथं एंटर केल्यावर हे तसं ओपन किचन कॉन्सेप्ट आहे, पण तुम्हाला वॉल पाहिजे असेल तर वॉलसुद्धा ते बांधून देतील बिल्डर. आणि काही तुमचे चेंजेस असतील तर ते तुम्ही चेंजेस सुरुवातीलाच सांगू शकता, त्याप्रमाणे ते चेंजेस करून देणार आहेत. याच्यामध्ये L शेपचा प्लॅटफॉर्म किंवा C शेपचा प्लॅटफॉर्म ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही करून घेऊ शकता. याच्यामध्ये मॉड्युलर किचन आणि फर्निचरचा जो पार्ट आहे तो नाही येणार आहे. आणि त्याच्यानंतर चला आपण जाऊया ते फर्स्ट बेडरूमला. हे कॉमन बेडरूम आहे. या कॉमन बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता की ह्यालासुद्धा अटॅच बाल्कनी आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता यालासुद्धा अटॅच ही बाल्कनी आहे. थोडी छोटी आहे, पण सगळ्या बेडरूम्सला बाल्कनी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया इकडे. ही किचनची ड्राय बाल्कनी इथे येणार आहे. हे बघा, ही किचनची ड्राय बाल्कनी आहे इथे. त्याच्यानंतर हे इकडं वॉश बेसिन दिलेलं आहे गेस्टसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही जे गेस्ट बेडरूम बघितलं त्याचं हे कॉमन टॉयलेट आहे. फिटिंग्स वगैरे सगळे चांगले येणार आहेत आणि बिल्डिंगचं एलिव्हेशनसुद्धा एकदम मस्त आहे. याच्यात 2 BHK होते ते सगळे सोल्ड आउट झालेत. आता 3 BHK आणि 4 BHK फक्त अवेलेबल आहेत. हा आहे तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम आणि याचीसुद्धा साईज सेमच आहे, आपली गेस्ट बेडरूम होती त्याप्रमाणेच. मी सायझेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यामुळे तुम्हाला काय काळजी करायची आवश्यकता नाही. हे तुम्ही बघू शकता की वरचा भाग असा दिसतो. त्याने इंटिरियर केलेलं आहे, पण इंटिरियर तुमच्या फ्लॅटमध्ये नाही येणार. यालासुद्धा परत अटॅच बाल्कनी येणार आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की सगळ्याच बेडरूम्सला बाल्कनी आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा आहे तुमचा अटॅच टॉयलेट मास्टर बेडरूमचा. अटॅच टॉयलेट येणार आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया मेन मास्टर बेडरूमकडे. हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. तर बघू शकता तुम्ही पूर्ण असा मास्टर बेडरूम येणार आहे. आणि ह्यालासुद्धा तुम्ही बघू शकता की ह्यालासुद्धा अटॅच बाल्कनी आहे.
यालासुद्धा अटॅच बाल्कनी इथे आहे, त्यामुळे तर त्याच्यानंतर आपण जाऊया इकडे. वॉक इन वॉर्डरोब आहे पूर्ण. वॉक इन वॉर्डरोबसाठी स्पेस येणार आहे तुम्हाला. आणि हे आहे अटॅच टॉयलेट. अटॅच टॉयलेट पण साईज चांगली आहे याची, सगळे फिटिंग्स वगैरे प्रॉपर येतील. त्यानंतर आपण जे हॉलकडे परत आहे तुमचा हॉल. तुम्हाला हा जर फ्लॅट बघायचा असेल तर नक्की मला कॉल करा आणि मी तुमची साईट व्हिजिट अरेंज करू शकतो. धन्यवाद.